बदलत्या चीज बटरच्या काळामध्ये सुद्धा मसाला वांग्याची भाजी मात्र पारंपरिक पद्धतीनेच आवडते। त्यासाठी तव्यावरती तेल गरम करून त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा पातळ पातळ कापून भाजून घेतला। त्यातच खोबरं सुद्धा भाजून घेतलं। पुन्हा त्याच तव्यावरती एक चमचा तेल गरम करून त्याच्यामध्ये हरभरा डाळ आणि धने भाजून घेतले। भाजून घेतलेल्या मिश्रणाबरोबर लसूण, आलं, खसखस, तीळ, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटण तयार करून घेतलं। कढईमध्ये तेल टाकून हे वाटण तळून घेतलं। त्यातच घरचा काळा मसाला, गरम मसाला, हळद आणि फक्त वाटण पुरतच मीठ टाकून मसाले भाजून घेतले। गॅसची फ्लेम बंद केली। त्यातील एक चमचा मसाला साईडला काढून घेतला। फ्रेश हिरवेगार काटेरी वांगी घेतली, त्यांची शेपटी कापून घेतली आणि वांग्यांना मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलं। वांगी कापून बघितली आतमध्ये किडकी आहेत की नाही मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ भरून घेतलं, म्हणजे वांगी खाताना आळणी लागत नाही। मीठ भरल्यानंतर तयार केलेला मसाला आतपर्यंत वांग्यांमध्ये भरून घ्यायचा। सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला। पुन्हा गॅस चालू केला, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ग्रेव्ही तयार करून घेतली आणि मसाला भरलेली वांगी त्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं आणि 5 मिनिटं लो फ्लेमवरती वाफ काढून घेतली। 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढल्यामुळे वांग्यांच्या आतपर्यंत मसाल्याची चव पोहोचते। नंतर 2 ग्लास पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकलं, मिक्स करून घेतलं। भाजीला उकळी आली की गॅसची फ्लेम लो केली। 9-10 मिनिटांमध्ये वांगी चांगली शिजलेली आहे। थंड झाली की भाजी आणखीन घट्ट होते। उन्हाळ्यात चपाती आणि हिवाळ्यामध्ये बाजरीच्या भाकरी बरोबर मसाला वांग्याची भाजी। बदलत्या चीज बटरच्या काळामध्ये सुद्धा मसाला वांग्याची भाजी मात्र पारंपरिक पद्धतीनेच आवडते। त्यासाठी तव्यावरती तेल गरम करून त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा पातळ पातळ कापून भाजून घेतला। त्यातच खोबरं सुद्धा भाजून घेतलं। पुन्हा त्याच तव्यावरती एक चमचा तेल गरम करून त्याच्यामध्ये हरभरा डाळ आणि धने भाजून घेतले। भाजून घेतलेल्या मिश्रणाबरोबर लसूण, आलं, खसखस, तीळ, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटण तयार करून घेतलं। कढईमध्ये तेल टाकून हे वाटण तळून घेतलं। त्यातच घरचा काळा मसाला, गरम मसाला, हळद आणि फक्त वाटण पुरतच मीठ टाकून मसाले भाजून घेतले। गॅसची फ्लेम बंद केली। त्यातील एक चमचा मसाला साईडला काढून घेतला। फ्रेश हिरवेगार काटेरी वांगी घेतली, त्यांची शेपटी कापून घेतली आणि वांग्यांना मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलं। वांगी कापून बघितली आतमध्ये किडकी आहेत की नाही मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ भरून घेतलं, म्हणजे वांगी खाताना आळणी लागत नाही। मीठ भरल्यानंतर तयार केलेला मसाला आतपर्यंत वांग्यांमध्ये भरून घ्यायचा। सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला। पुन्हा गॅस चालू केला, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ग्रेव्ही तयार करून घेतली आणि मसाला भरलेली वांगी त्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं आणि 5 मिनिटं लो फ्लेमवरती वाफ काढून घेतली। 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढल्यामुळे वांग्यांच्या आतपर्यंत मसाल्याची चव पोहोचते। नंतर 2 ग्लास पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकलं, मिक्स करून घेतलं। भाजीला उकळी आली की गॅसची फ्लेम लो केली। 9-10 मिनिटांमध्ये वांगी चांगली शिजलेली आहे। थंड झाली की भाजी आणखीन घट्ट होते। उन्हाळ्यात चपाती आणि हिवाळ्यामध्ये बाजरीच्या भाकरी बरोबर मसाला वांग्याची भाजी